सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी दुर्गा। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। देशात सर्वत्र 31 आणि नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। नववर्षाच्या सेलिब्रेशन सोबतच रेव पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते। अशीच एक रेव पार्टी ठाणे पोलिसांनी उधळून लावली। ठाण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे। या रेव पार्टीत मद्यधुंद आणि नशेधुंद असलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। असं असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची पथक तैनात करण्यात आली आहे। सांगलीतील जत तालुक्यात वाळू चोरी करताना तरुणाचा मृत्यू झालाय। तरुणाच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 वाळू तस्करांवर गुन्हा दाखल केलाय। धडक कारवाई करत एका वाळू तस्कराला ताब्यात घेतले। पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत। 31ला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात पुढील 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, तर काही भागात तापमानात आणखी घट होणार आहे। देशाच्या उत्तरेकडे सध्या थंडीची लाट पाहायला मिळत आहे। IMDने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र, राजस्थानसह तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या 6 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैठण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे। सदर घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पैठण पोलीस त्याचा शोध घेत आहेत। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच भागात अल्पवयीन मुलीवर 2 जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। बाळू ज्ञानोबा जाधव असे या नराधमाचे नाव आहे। प्रत्येक जण नववर्षाचे स्वागत अत्यंत जल्लोषात करतो। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण पार्ट्यांचे नियोजन करतात। हॉटेल, हिल्स, धरणालगत पार्ट्यांचे बरेच बेत आखले जातात। यावेळी मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन केले जाते। मात्र पार्टीनंतर काही जण नशेच्या धुंदीत आपली वाहने चालवत असल्याने अनेकदा अपघाताला निमंत्रण होते। त्यामुळे 31ला मद्यप्राशन करणाऱ्यांवर नाशिक पोलिसांची करडी नजर असणार आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। याच पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिल्यात। 22 जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार आहे। मुंबईत देखील आपण दिवाळी साजरी करावी, मंदिर आणि महत्त्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिल्यात। मुंबईतील 10 ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या ड्रीप क्लीन ड्राईव्ह उपक्रमात मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते। या कार्यक्रमात त्यांनी सूचना दिल्यात। नाशिकच्या मालेगाव शहरात सटाणा नाका परिसरातील बँक कॉलनीत सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न काही जणांनी केला, पण हा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला। 3 सशस्त्र दरोडेखोरांनी इंदिरा नक्षत्र या इमारतीत पटेल नामक व्यापाऱ्याच्या घरात घुसून चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून जबरी लूट करण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यामुळे कुटुंबातील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्याचवेळी पटेल कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने या चोरांनी तिथून पळ काढला। शेतीशी संबंधित कर्ज वसुली स्थगिती देण्यात आली असून कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे। राज्यभरातील 40 दुष्काळी तालुक्यांमधील तब्बल 1021 महसूल मंडळांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे। राज्य सरकारच्या सहकार आणि पुनर्वसन विभागाने शेतीशी संबंधित कर्ज वसुली स्थगिती देत कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश काढले। त्यामुळे दुष्काळी पट्ट्यांमधील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। महाराष्ट्रातील प्रकल्प एकामागोएक गुजरातमध्ये जात असल्याबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले। सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प नुकताच गुजरातला गेला, या विषयावर बोलताना ते म्हणाले, टेस्ला, सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्प, हिरे बाजार असे 17 प्रकल्प या सरकारच्या काळात गुजरातमध्ये गेले आहेत। सगळे प्रकल्प जबरदस्तीने खेचून नेले, याला दरोडेखोरी म्हणतात। गुजरातसाठी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे, यासाठी दहशतवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। हे मोदी भक्त हिंदुत्ववादी राज्य सरकारला एक शब्दही बोलता येत नाही। यापेक्षा गुजरातला सोन्याने मडवा आणि द्वारका करा, आमचे काही म्हणणे नाही, पण त्यासाठी आमच्या महाराष्ट्राचा तोंडचा घास का हिरावता, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला।
140 कोटी भारतीयांच्या बळाच्या जोरावर या वर्षात आपल्या देशाने अनेक विशेष कामगिऱ्या बजावल्यात. अनेकांनी पत्रे लिहून भारत 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. आज भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेने, आत्मनिर्भरतेच्या भावनेने काठोकाठ भरलेला आहे. 2024 मध्येही आपल्याला तोच उत्साह आणि तोच वेग कायम ठेवायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मन की बात कार्यक्रमात बोलत होते. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.